नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे हवेली तालुक्यातील टाळगाव चिखली घाटामध्ये. मित्रांनो आज भारतातील जवळपास सगळ्यात मोठी बैलगाडा शर्यत हवेली तालुक्यातील चिखली गावामध्ये भरलेली आणि आज तिसऱ्या वर्षासाठी नामांकित बाऱ्या होत्या आणि तिसऱ्या वर्षाला JCB बक्षीस होता. आज आकापासून 20 फुटावरती आज एक चांगली बारी झाली आणि खरंच घाटामध्ये टाळ्या झाल्या बारीसाठी. आपल्याला फायर बैल भेटलेला आहे. नक्की फायर बैल कुठून आलेला आहे, आज सगळी त्यांची टीम भेटलेली आहे. पाहुणे नमस्कार. नमस्कार. पहिला तुमचा परिचय द्या. मी अंकित अर्जुन जाधव, नांदूर वरून आलेलो आहोत. आज बैलाचं नाव काय आपल्या? बैलाचं नाव फायर बैल आहे. आज खरं 20 फुटावरनं म्हणजे आकापासून 20 फुटावरती बारी आणि एक नंबर बारी झाली. ज्यावेळेस बारी झुपायला आलती प्रेक्षकांच्या मनात नक्की बारी होईल का अशी भावना होती. नक्की ज्यावेळेस बारी झाली, घाटात टाळ्या झाल्या, तर काय सांगसान त्या आनंदाबद्दल? आजचा आनंद हा फार वेगळाच आनंद त्या ठिकाणी आहे. कारण आज संपूर्ण पुणे नगर जिल्ह्यामध्ये ज्या ग्रामदैवताच्या गावच्या यात्रा भरतात त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी यात्रा म्हणजे टाळगाव चिखलीची यात्रा, एक मानाची यात्रा म्हणून त्याला ओळखलं जातं. गावची यात्रा आणि फार मोठं बक्षीस, आणि या घाटामध्ये बारी झाली तर ती बारी म्हणजे संपूर्ण पुणे नगर जिल्ह्यामध्ये ती बारी सगळ्यात एक नंबरची बारी अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी त्या बारीचं वैशिष्ट्य असतं. आणि आज तिसऱ्या वर्षाला 24 बाऱ्यांमधल्या आज 12 बाऱ्या होत्या, त्यामध्ये आज आमची बारी त्या ठिकाणी झाली. त्याचा एक वेगळा आनंद, वेगळा उत्साह प्रत्येकाच्या मनामध्ये. आज आम्ही सर्वजण एवढा आनंदित आहोत का तो आनंद द्विगुणात मावण्यासारखा त्या ठिकाणी आहे. खरं आजचं नियोजन कसं झालं? किती दिवसापासून हे नियोजन ठरलं होतं की आज चिखली घाटामध्ये जायचं आणि बारी करायची? खरं तर आमचं नाव तिसऱ्या वर्षाला त्या ठिकाणी आद्विक चिराग जपताक यांचं नाव त्या ठिकाणी आलं. आणि गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही सर्व मंडळी, मग अक्षय शेठ सोलाट असतील, जगताप असेल किंवा त्याच्यानंतर लांडगे असेल, आम्ही सर्व मंडळी गेले कित्येक वर्षापासून एकत्रित मध्ये गाडा त्या ठिकाणी पळवतोय. आणि हे नियोजन आमचं एक 3-4 महिन्यापूर्वीच त्या ठिकाणी झालं होतं का चिखलीमध्ये अशा स्वरूपाचं आपल्याला घाटामध्ये ही बैल त्या ठिकाणी न्यायची आहेत. बैलाचं नाव फायर आहे. पुन्हा झालती का खरेदी? बैलाची खरेदी आम्ही त्या ठिकाणी व्यापाऱ्याकडून केली होती. एक साधारणतः सांगलीला एक 30 ते 35,000च्या मेळामध्येच वासरू त्या ठिकाणी आम्ही घेतलं होतं. 20 फुटावर जी बारी झाली, अजून कोणती बैल होती त्याच्यामध्ये मल्हार नावाचा जुकाटामध्ये अक्षय शेठ सोलाट यांचा बैल होता. त्याचबरोबर कांड्यावरती लांडग्यांचा एक बारीक गोरा होता आणि त्याबरोबर डावीला यांचा आपलं सोनवणे यांचा एक मोठा बैल त्या ठिकाणी होता. आता बैल किती जाते? बैल आता 4 जाती त्या ठिकाणी. 4 जाते. किती वारे झाल्या म्हणजे आतापर्यंत घेतल्यापासून? आता घेतल्यापासून खरं सांगायचं झालं तर आम्ही त्याला सुरुवातीला माझ्याच बारीमध्ये हा बैल कांड्यावरती 5 महिन्यापासून त्या ठिकाणी पळत होता. सुरुवातीला आम्ही 1-2 घाट गेल्यानंतर त्याला 20 फुटावरून आमच्या जे जुकाट होतं चांगलं त्यावेळेस पळत होतं त्या जुकाटापुढे 20 फुटावरून पळवायला त्या ठिकाणी सुरुवात केली. आणि तिथूनच खऱ्या अर्थाने त्या बैलाला घाटामध्ये दिसायला आणि लोकांमध्ये यायला आणि चमकायला सुरुवात त्या ठिकाणी झाली. नंतरच्या काळामध्ये त्याला आम्ही एक साधारणतः वर्षभरापूर्वी जुकाटामध्ये घेतला आणि जुकाटामध्ये घेतल्यापासून आज तागायत फायरची एकही बारी त्या ठिकाणी कुठंच कोणत्याच घाटामध्ये, किती मोठा घाट असो किती बारीक घाट असो, आतापर्यंत बऱ्याचशा घाटामध्ये घाटाचा राजा पुरस्कार असेल किंवा 1 नंबरच्या फायनलचा मानकरी असेल, असे विविध पुरस्कार आम्हाला फायर बैलांनी त्या ठिकाणी मिळवून दिलेले आहेत. ज्यावेळेस बारी 20 फुटावरती आली दुपायला, त्यावेळेस काय विचार मनात चालू होता? नाही, आमच्या मनामध्ये 100% त्या ठिकाणी खात्री होती का ही 4ही बैल ही बारी त्या ठिकाणी 20 फुटावरून नक्कीच मिळवतील. कारण याची ट्रायल आम्ही लांडेवाडीच्या घाटामध्ये घेऊन खरंच त्याच्यामध्ये आमची 20 फुटावरून 11-20 म्हणजे लांडेवाडीच्या घाटामध्ये घाटाचा राजा 20 फुटावरून बारी करणारा एकमेव गाडा मालक आणि घाटाचा राजा देखील पुरस्कार आम्हाला त्या घाटामध्ये मिळाला होता. त्यामुळे आम्हाला नक्कीच खात्री होती का आमची बारी ह्या घाटामध्ये. पण आम्हाला थोडीशी ही गोष्ट थोडीशी वाटली होती का, कारण हे आकापासून 20 फूट होतं, तिथं जुकाटापासून 20 फूट असल्यामुळे आम्हाला तिची चिंता नव्हती. परंतु आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं जे काय होईन ते होईन, परंतु 20 फुटावरूनच बारी करायची. आणि आज पब्लिक पण बघितलं असं, कारण आज भरपूर पब्लिक घाटामध्ये, पब्लिकचा दबाव जास्त होता आज घाटात, त्यामुळे बाऱ्या थोड्याशा कमी जास्त व्हायच्या. नाही, आम्हाला आमच्या बैलांवरती खात्री होती ना.
आमची बैल अजिबात पब्लिकला बिचकणार नाही किंवा काय करणार नाही याची खात्री आम्हाला 100% होती. परंतु एवढ्या पब्लिक मध्ये आणि अशा स्वरूपाची वारी लोकांनी प्रत्येकाने मनसोक्तपणे ह्या वारीचा देखील आनंद घेतला. प्रत्येकाने घाटातल्या माणसाने त्या ठिकाणी टाळ्या वाजून आमच्या या वारीला दाद त्या ठिकाणी दिली. म्हणून आम्हाला देखील आजचा आनंद हा फार मोठा आनंद त्या ठिकाणी आहे. बैलाची खासियत काय खरं? बैलाची खासियत, बैल अत्यंत झोपायला आल्यानंतर शांत असतो. म्हणजे बैल घाटापर्यंत नेईपर्यंत शांत त्या ठिकाणी असतो. कधीच उडणार नाही किंवा पुढे येणार नाही, काहीच नाही करणार. एकदा झोपून उभा केला का शांत. परंतु एकदा आवाज झाला, झुपणी झाली का बैल वेगाच्या गतीने त्या ठिकाणी निघतो आणि मग तिथून पुढं सगळ्यांना आम्हाला आनंद देण्याचंच काम बैल आतापर्यंत करत आलेलं आहे. 20 फुटाहून किती वारे झाले आतापर्यंत? 20 फुटावरून आतापर्यंत आम्ही आता ते तिसराच घाट असेल त्याचा 20 फुटावरून आम्ही झोपला. त्याला पुढे कांड चांगलं लागल्यानंतरच आम्ही त्याला 20 फुटावरून झोपायला सुरुवात केली. मोठ्या फळात किती झाले आता? मोठ्या फळात तिन्ही ठिकाणी मोठ्याच फळात बारी त्या ठिकाणी 20 फुटावरून झाली त्याची. म्हणजे लांडेवाडीला झाली, आज चिखलीला त्या ठिकाणी झाली आणि चरवलीला सुद्धा त्या ठिकाणी 20 फुटावरून बारी झाली. 3 घाटामध्ये 20 फुटावरून बारी झाली. आणि आज मोठ्या फळामध्ये जिसेबीचा मानकरी. आज खरंच प्रेक्षकांच्या पण नजरा बैलांकडेच होत्या. कारण काय तर मोठ्या फळामध्ये 20 फुटावरनं बारी केली. आणि खरं जर सांगायचं म्हणजे आज जे प्रेक्षक आज 100% ही बारी रिपीटेड बघण्याचे लय चान्सेस या बारीला. 100% बारीच तशी झाली. आणि खरंच सांगतो आमचे जे सोबते आहेत, बैलगाडा मालक आहेत, ज्यांची आमची गेल्या कित्येक वर्षापासून सावड आहे, अक्षय सोलाट यांनी ठरवलं होतं का आज काही झालं तरी बाबा बारी आपली होणार, याच्यात शंका कोणाच्या मनामध्ये नव्हती. परंतु काही झालं तरी या पडात आपल्याला 20 फुटावरूनच बारी करायची. त्याच्यामुळं आजचा हा प्रेक्षकांचा असेल किंवा प्रत्येकाचाच असेल, आज प्रत्येकाच्या स्टेटसला, प्रत्येकाच्या मनामध्ये आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये आज ही बारी एक वेगळं स्थान निर्माण करून गेलेली आहे. चिखली टाळगावचं नियोजन कशा प्रकारे असते? आज त्यांचं 3रं वर्ष, खूप मोठं नियोजन असते. दरवर्षी ते नवीन उपक्रम हे करतात. नियोजन कसं असते टाळगाव चिखली? नाही, आता आम्ही गेले कित्येक वर्षापासून टाळगाव बंदीच्या आधीपासून टाळगाव चिखलीची यात्रा त्या ठिकाणी करतोय. आणि प्रत्येकाचं त्या ठिकाणी म्हणणं हेच असतं का आपली वारी चिखली टाळगावकरांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. आणि त्या घाटामध्ये बारी ही प्रत्येकाचं करणं आणि पहिल्यात करणं हे प्रत्येकाचं स्वप्न त्या ठिकाणी असतं. सुंदर नियोजन असतं, गाडा घालण्याची रॅकची पद्धत असेल किंवा त्यांचं टायमिंगची आता नवीन आलेली पद्धत असेल किंवा संपूर्णच नियोजन घाटामध्ये प्रेक्षकांना बसण्यासाठी त्यांनी केलेली सावलीचं नियोजन असेल किंवा आलेले प्रेक्षक आहेत त्यांना जेवणासाठी केलेली सोय सुविधा असेल, असं एक आगळं वेगळं नियोजन त्या ठिकाणी असतं. आणि विशेष म्हणून गाड्या मालकांना एक वेगळा आनंद का ज्याची बारी होईल त्याला प्रत्येकाला ते गेल्या वर्षापासून 2 व्हीलर देतात. 3ऱ्या वर्षासाठी त्यांनी जीसीपीचा इनाम ठेवलेला आहे. अशी भरघोस बक्षिसं त्या ठिकाणी असतात. नुसतं बक्षीसच नाही तर त्यांचं नियोजन देखील अत्यंत सुंदर स्वरूपाचं असतं. मी टाळगाव चिखलेकर ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो का त्यांनी एक चांगल्या पद्धतीची संधी सर्व बैलगाडा मालकांना त्या ठिकाणी दिलेली आहे. बैलगाडा म्हटलं का टीमवर्क खूप महत्वाचं असतं. आज तुमचं टीमवर्क घाटामध्ये दिसलं, काय सांगता ह्या टीमवर्क बद्दल? नाही, आता आमचा संपूर्ण म्हणजे लहान असो मोठा असो प्रत्येक जण हा या बैलावरती, फायर बैलावरती एक वेगळ्या प्रकारचं प्रेम प्रत्येकाचं त्या ठिकाणी आहे. आणि एखादा बैल जर चांगल्या पद्धतीने पळत असेल तर पब्लिक भरपूर येते. परंतु आमचा जो संपूर्ण पोरं आहेत, मुलं आहेत, ही बैल पळू अथवा न पळू आमची सर्वच पोरं एकत्रितपणे आणि वेळोवेळी म्हणजे संघटनेला साथ देण्याचं काम गेल्या कित्येक दिवसापासून चांगल्या पद्धतीने करत आलेले आहे. झोपायला कोण कोण होता? झोपायला आज शुभम कानसकर म्हणून आमचा एक अत्यंत झोपणीचा एक हुशार चाणक्य असा मुलगा त्या ठिकाणी होता. त्याच्याबरोबर अनिकेत चिखले ज्याचा हा फायर बैल आहे तो देखील होता. ईश्वरराव थिटे यांचा म्हणजे अनिकेतचे दाजी त्या ठिकाणी आहेत, त्यांचा, ही 2 मंडळी आणि शुभम ही 3 मंडळी होती. मल्हार बैलावरती माळुंग पडवळचा एक मुलगा होता आणि कांड्यावरती देखील अध्यक्ष चाणक्य मुलं होती त्या ठिकाणी होती. आज भरपूर मित्र परिवार भेटला असेल तुम्हाला? हो, आज म्हणजे ही बैलगाड्याची खऱ्या अर्थाने पंढरीच आहे. प्रत्येक भागातून, प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक गावातून आज सगळाच माणूस या घाटामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. बऱ्याच दिवसापासून जी मित्रमंडळी आम्हाला भेटली नव्हती ते देखील आज या घाटामध्ये आम्हाला भेटली आणि एक वेगळा आनंद
या बैलगाडा क्षेत्राच्या माध्यमातून प्रत्येकाला त्या ठिकाणी होतो. मित्रांनो, आज काळगाव चिखलीमध्ये आकापासून 20 फुटावरती बारी झाली आणि आज फायर बैलांनी एक JCBचा मानकरी झालेला आहे. आज खरं म्हणायचं म्हणजे आकापासून 20 फुटावरती ताळगाव चिखलीमध्ये भिडवायचं जोक नाही. मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस बारी बघितली त्यावेळेस काय वाटलं कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील वाटचालीसाठी आज फायरच्या टीमला शुभेच्छा देऊ. धन्यवाद.